या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार 2026 धोंड्याचा महिना आलेला आहे, म्हणजे अधिक मासाचा महिना। 12 महिने असतात तर हा एक महिना वाढल्याने 13 महिन्याचा एक वर्ष होणार आहे। म्हणून ह्या धोंड्याच्या महिन्याच्या दिवशी आपल्याला आईची ओटी भरायची आहे। जर तुमची आई म्हणजे आई नसेल किंवा आई विधवा असेल तर मग ओटी कोणाची भरावी आणि ओटी का भरावी, आईने जोडवे मुलीला का द्यावे, याबद्दल मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, धोंड्याचा महिना जो आहे तो सुरू होणार आहे 2025 17 मे पासून, म्हणजे 17 मे पासून तर 15 जून पर्यंत आहे। तर ह्या काळामध्ये, ह्या दिवसामध्ये कधी पण तुम्ही आईची ओटी भरू शकता। बघा, आपल्या आईची ओटी का भरावी हे तुम्हाला आज सांगणार आहे। आई प्रत्येक वेळेस मुलीची ओटी भरत असते, पण धोंड्याच्या महिन्यात जावयाला वाण दिला जातो, मुलीला वाण दिला जातो। त्याच पद्धतीने ह्या महिन्यामध्ये जी मुलगी असते त्या मुलीने आपल्या आईची ओटी भरायची आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, हा जो महिना असतो तो पुरुषोत्तम महिना सुद्धा म्हटला गेलेला आहे। या महिन्यामध्ये भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आराधना केली जाते। या महिन्याला खूप महत्त्व आहे। या महिन्याला आराधना जप तप ज्याला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे। दान धर्म आणि जे जावई असतो, मुली असतात, त्यांना दान केल्याने सुद्धा आपलं जे दान केलेलं असतं त्याचं अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या महिन्यामध्ये असे काय करू नये की ज्याच्याने धोंड्याच्या महिन्यामध्ये ह्या ज्या कार्य असतात ते केले जात नाही। त्याच्यातलं पहिलं जे आहे म्हणजे गृहप्रवेश होत नाही। पण नंतर ना आपले जे नवीन घर खरेदी केलं असेल त्या ठिकाणी तुम्ही गृहप्रवेश करू शकत नाही। मुंजांचे जे असतात ते करू शकत नाही, बारसं करू शकत नाही, किंवा धार्मिक जे कार्य असतात ते कार्य ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये केले जात नसतात। तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये फक्त विष्णू भगवानांची आराधना केली जाते आणि जे वाण दिले जातो जावईला आणि मुलीला। तर आज मी तुम्हाला सांगणार असतो जो धोंड्याचा महिना अधिक मास म्हटला गेलेला आहे। तर ह्या अधिक मासमध्ये जावयाला घरी बोलवून, मुलीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा पाहुणचार केला जातो, त्यांना दान दिलं जातं। तांब्याची वस्तू, सोन्याची, चांदीची, ज्यांना जशी ऐपत असते तसे आई वडील मुलीला आणि जावयाला दान करत असतात। ह्या महिन्यात मुलीला आणि जावयाला विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा दर्जा देऊन, म्हणजे त्यांना ते समजून त्यांची पूजा केली जाते। तर ह्या महिन्यात हे केल्याने जे आई वडील असतात त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होत असते। खूप महान पुण्य आहे हे की धोंड्याच्या महिन्यात आईने मुलीला जे दान दिलं जातं किंवा जावयाला दिलं जातं त्यांचं अनंत पुण्य आई वडिलांना लाभत असतं। पण ह्या महिन्यात आईची ओटी का भरतात, तर आईची ओटी अशी भरतात की आईने कन्यादान केलेलं असतं आणि कन्यादान हे खूप श्रेष्ठ दान आहे। म्हणजे आई वडिलांनी कन्यादान, एका मुलीचं कन्यादान करते व तिचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक आईने ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची असते। तर आईची ओटी म्हणजे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही, पण आईची ओटी भरायची आहे। कारण की आई कधीच म्हणजे मुलगी ही आईची ओटी कधी भरत नाही, पण ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी प्रत्येक मुलीने भरायची आहे। तर बघा, सासूची ओटी का भरत नाही, कारण की सासूने आपला मुलगा त्या मुलीच्या पदरात दिलेला असतो, म्हणून सासूची ओटी भरली जात नाही, पण आईची ओटी भरली जाते ह्या महिन्यामध्ये। तर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे कार्य करायचं असतं, जे अतिशय महान कार्य आहे। बघा, जर तुमची आई विधवा असेल किंवा तुम्हाला आई नसेल तर तुम्हाला जर आई नसेल तर तुम्ही तुमच्या मोठी बहिणीची, तुमच्या काकूची तुम्ही अशी ओटी भरू शकता। आणि जर तुम्हाला आईच नसेल तर मग आई विधवा वगैरे असेल तर तुम्ही तुमची काकू, ज्या समान तुमची बहीण असेल, जिला तुम्ही म्हणजे आईचं प्रेम जी व्यक्ती देते, बघा आईचं प्रेम हे कोणी देऊ शकत नाही, पण आपल्यावर आपल्या आईसारखं जर प्रेम कोणी करत असेल, तुमची शेजारची काकू असू द्या, तुम्हाला आईसारखं वागत असेल, किंवा तुमची मोठी बहीण असेल किंवा तुमची मोठी काकू असेल, तुम्ही त्यांची ओटी भरली तरी सुद्धा चालेल। तर त्या दिवशी काय करायचं, धोंड्याचा महिना म्हटला तर हा संपूर्ण धोंड्याचा महिना जो असतो तो दान करण्याचा असतो। दान तप हवन यासाठी खूप महान असं महिना मानला गेलेला आहे। या महिन्यामध्ये जे हे असतं, तांब्याचे दिवे असतात ते सुद्धा मंदिरामध्ये दान केले जातात। ह्या महिन्यामध्ये आंघोळ केली जाते। जे नदीवर जाऊन आंघोळ करतो त्याला अनंत पुण्य प्राप्त होत असतं। तर सकाळी उठून दिव्यांचं दान दिलं जातं। तर ह्या महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी तुम्हाला भरण्यासाठी खणा नारळाने एखाद्या दिवशी आपल्या आईला घरी बोलवायचं, किंवा आपण स्वतः जायचं आईच्या घरी आणि आईला अशी छान अशी साडी घ्यायची
अलंकार घ्यायचे, सगळे जेवढे अलंकार असतात, गजरा, गळ्यातलं जोडवे वगैरे जे सगळे अलंकार असतात, ओटीच्या याच्यामध्ये खणा नारळाची ओटी, अशा ओटीने आपल्या आईची ओटी भरायची, आईला हळदी कुंकू लावायचं आणि तिला गोडाधोडाचं नैवेद्य म्हणजे जेवण अर्पण करायचं. म्हणजे असं केल्याने तुमची आई प्रसन्न होते आणि आईची कृतज्ञता आपल्या हातून व्यक्त होत असते. म्हणून ह्या धोंड्याच्या महिन्याला खूप महत्त्व आहे. ह्या धोंड्याच्या महिन्यात आपल्या आईची ओटी अशा पद्धतीने तुम्ही भरू शकतात. तर ही भरून बघा आणि बघा आईने मुलीला जोडवे का घेते. आता आई मुलीला जोडवे अशा कारण की प्रत्येक जो अलंकार आपण आपल्या शरीरावर धारण करत असतो त्याचं वेगवेगळं कारण आहे. जर आपण आपल्या जो बेलाचं म्हणजे आपल्या अंगठ्या शेजारचं जो बोट आहे त्या ठिकाणी आपण चांदीचे जोडवे घालतो, तर ते चांदीच्या त्या बोटाचा संबंध आपल्या गर्भाशयाशी असतो. म्हणजे आपल्या जे गर्भाशयामध्ये जे काही त्रास असतात ते कमी होतात हे जे जोडवे घातल्याने. कारण की चांदीचा संबंध आपल्या याच्याशी असतो, त्यामुळे ते ग्रहाशी असतो. म्हणून त्या ठिकाणी जी एक नस असते, आपण ज्या वेळेस जोडवे घालतो तर ती नस दबली जाते आणि ती नस दबली तर आपले जे शरीरातले जे पित्तशय म्हणजे आपल्या गर्भाशयातले जे काही त्रास आहे ते कमी होतात. म्हणून जोडवे घातले जातात आणि जोडवे घातल्याने नवरा आणि बायकोमध्ये प्रेम निर्माण होतं आणि हे एक बंधन असतं. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलीला जोडवे सुद्धा दान द्यायचे आहे. आईने जर मुलीला जोडवे दिले तर तिला अनंत पुण्य प्राप्त होत असतं आणि तिला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून ह्या धोंड्याच्या महिन्याला खूप महत्त्व आहे. याला अधिक मास, पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये जेवढं दान करता येईल तेवढं दान करायचं, कारण की हा धोंडाचा महिना खूप महान म्हटला गेलेला आहे. कारण की हा जो धोंड्याचा महिना आहे तो 33 महिन्यांनी येत असतो. म्हणून ह्या धोंड्याच्या महिन्याला खूप महत्त्व आहे. याला अधिक मास म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये जेवढं तुम्हाला दान तप करता येईल तेवढं करायचं आहे. विष्णू भगवानांची आराधना करायची आहे आणि आपल्या आईची ओटी भरायची आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि कोणत्या मुलीला आवडणार नाही आपल्या आईची ओटी भरणं, कारण की दरवेळेस आई आपली ओटी भरत असते. ज्यावेळेस आपण सासरी जातो किंवा माहेरी जातो, आपण घरी येत असतो सासरी, त्यावेळेस आपली आई नेहमी ओटी भरत असते. त्याच पद्धतीने आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने आपल्याला दान दिलेलं असतं आणि कन्यादान केलेलं असतं. म्हणून ह्या महिन्यामध्ये, ह्या धोंड्याच्याच महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. म्हणून प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरायची आहे आणि हा धोंडाचा महिना अशा पद्धतीने साजरा करायचा आहे. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा.